आपले सगळ्यांचे लाडके खासदार राजू शेट्टी, त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून कोल्हापूर जिल्ह्यापासून ते वर्ध्यापर्यंत साथ देण्यासाठी उत्सुक असणारे आणि क्रियाशील असणारे काँग्रेस पक्षाचे नेते माननीय सतेज पाटील, हा लढा वाळवे तालुक्यात खंबीरपणाने उभा करण्याचं काम ज्यांनी केलं ते कॉम्रेड धनाजी गुरव, बीजी पाटील, या कार्यक्रमासाठी मुद्दामून आवर्जून उपस्थित असणारे कॉम्रेड भारत पाटणकर साहेब, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक PR पाटील दादा, देवराज पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य आणि शिवसेनेचे प्रमुख अभिजित पाटील, मनसेचे आमचे तरुण तडफदार सहकारी तानाजीराव सावंत, गिरीश फोंडे, दीपक लाड, इस्लामपूर शहराचे ईश्वरपूर शहराचे अध्यक्ष नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, तालुक्याचे सभापती उदयसिंह पाटील, CB पाटील साहेब, रणजित पाटील, कुंडलचे आमचे तरुण सहकारी किरण लाड, बऱ्याच दिवसांनी ज्यांचं दर्शन झालं ते पैलवान विलास रक्टे, छायाताई पाटील, शहाजी पाटील, विजय बापू पाटील, आमच्या राष्ट्रवादीचे तालुक्याचे अध्यक्ष दिबा पाटील, अनिल पाटील, दीपक कोठावळे, VN पाटील, आमच्या राष्ट्रवादीच्या जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा सुश्रुताताई जाधव, तालुक्याच्या अध्यक्षा सुनीताताई देशमाने, ज्योत्स्नाताई पाटील, आमचे शिवाजीराव वाटेगावकर, मसुचीवाडी, जुनेखेड, कामेरी, इटकरे, येलूर, कुरळूप, ऐतवडे खुर्द, येडेनिपाणी, नवेखेड, वाळवा या भागातून इथं उपस्थित असणारे सर्व शेतकरी आणि बंधू भगिनींनो, वेळ 10 वाजेपर्यंतची असेल कारण आचारसंहिता चालू आहे. त्यामुळे मी या व्यासपीठावरून आधीच माझं मनोगत व्यक्त केले. आता सरकारने एक अधिसूचना प्रकाशित केलेली आहे. माझी सर्वांना पहिल्यांदा विनंती आहे की त्या अधिसूचनेला हरकती घेण्याची वेळ 30 तारखेपर्यंत आहे. त्यामुळे पहिलं काम उद्या सकाळी काय करा तर तुम्हाला जे ऑब्जेक्शन घ्यायचं असेल ते ऑब्जेक्शन घेण्याचा अधिकार आपल्या सगळ्यांचा आहे. ज्यांच्या जमिनी जात आहेत आणि ज्यांचा याला विरोध आहे त्या सर्वांनी या अधिसूचनेला हरकत घेण्याचा प्रस्ताव उद्यापासून तयार करायला लागा. आज तारीख 14 आहे. त्यामुळे 15 दिवसाचा कालखंड आहे. हे काम आपण करावं ही पहिली आपणा सर्वांना सूचना. बोलण्यासारखं अनेक आहे पण राजू शेट्टींनी आणि सतेज पाटील आणि खास करून बीजी पाटलांनी जे भाषण केलं त्या तिन्ही भाषणांना माझा पाठिंबा पहिल्यांदा देतो मी, कारण एवढा आता वेळ नाहीये माझ्याकडे. आणि राजू शेट्टींना गुन्हे अंगावर घेण्याची सवय आहे. आम्ही अजून त्यामुळं राजू शेट्टींनी अतिशय थोडक्यात तुम्हाला सगळे मुद्दे सांगितले. आमच्या सतेज पाटलांनी सांगितलं 15,000 पुरुषांना लिंग न पाहता महिला समजून त्यांना 2 वर्ष यांनी पोचलं. 80 लाख महिला म्हणे बोगस आहेत. मग बोगस आहेत तर चौकशी करा. कुणी त्यांना त्यात नोंदवलं ह्याची चौकशी करून त्यांना तपासून
ज्यांनी जबाबदारी घेतली, ज्यांनी त्यांच्या शिफारशी केल्या, त्यांच्याकडून पैसे वसूल झाले पाहिजेत की नाही? 34,000 कोटी रुपये किंवा काहीतरी अशी 28,000 कोटी काहीतरी रक्कम आहे ती. महिला बोगस आहे म्हणता. आमच्याकडे अशा अनेक महिला आहेत की ज्या अत्यंत गरीब आहेत आणि त्या 1500 रुपयाची वाट बघतात. त्यांची देखील नावं त्यातून गेलेली आहेत. याचं काय करणार ह्याच्याविषयी सरकारला माहिती नाही. अंगणवाडीच्या सेविकांचे, आशा वर्करची पगार वेळेवर दिले तरी आम्ही सरकारचं कौतुक करू. आज महाराष्ट्रामध्ये सगळ्या प्रायोरिटी सेक्टरचे पैसे कमी झाले. 18,000 कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम नळ पाणी पुरवठ्याची बिलं थकलेली आहेत. महाराष्ट्राच्या कॉन्ट्रॅक्ट घेऊन महाराष्ट्रात उत्साहानं ज्या तरुणांनी काम केलं त्या सुशिक्षित बेकार तरुणांना 5 लाख तरुणांचे जवळपास 80,000 कोटी रुपये आज थकीत आहेत, सरकारने दिलेले नाही. महाराष्ट्रात सरकारकडे पैसे नाहीत अशी एका बाजूला परिस्थिती आहे आणि दुसऱ्या बाजूला सरकार वेगवेगळे रस्ते करायच्या स्वप्नांचा लोकांच्या समोर एक स्वप्न देण्याचं काम सुरू केलेलं आहे. सगळ्या बागायत भागातून रस्ता नेणं हे राज्याच्या हिताचं नाही. मसुचीवाडीपासून आयतोडे खुर्द पर्यंत सगळ्या रस्त्यांना, सगळ्या रस्त्याच्या खाली जाणाऱ्या जमिनी या बागायत आहेत आणि सरकारने बागायत नाही केलेल्या. या लोकांच्या कष्टानं स्वतःच्या जमिनीवर कर्ज काढून, लोकांनी कर्ज काढून योजना केल्या आणि आपल्या जमिनी बागायत केल्या. आता 8, 10, 15 वर्षापासून त्यांना त्याची फळं मिळायला लागली. स्वतःच्या हिमतीनं कष्ट करून लोकांनी कर्ज फेडली आणि आता आमच्या पोराबाळांना जरा 4 पैसे जास्त उरायला लागले तर सरकार आता आमच्या त्या जमिनी काढून घ्यायला लागल्या. यासाठी आपल्या सगळ्यांचा हा खरा म्हणजे लढा आहे आणि म्हणून हा लढा समर्थपणानं पुढे नेण्यासाठी तुम्हा सगळ्यांची एकी पाहिजे.